हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आज आपले सगळ्यांना हवा हवा असलेला विषय घेऊन आलेला आहे. आपल्याला माहित आहे, आपले सगळ्यांना पैसा हा खूप प्रिय आहे. पैशाशिवाय आपण काही कपडा घेऊ शकत नाही, घर घेऊ शकत नाही, काही नाही, अन्नपदार्थ नाही, मुलांना शिक्षण नाही, कुठे प्रवासाला जाऊ शकत नाही. पैसा हा आपल्याला गरजेचा आहे. त्याच्यासाठी आपल्याला काम करावं लागते आणि पैसा मिळवावा लागते. पण कित्येक लोकांना असं वाटते, अहो मी पैसा मिळवतो पण माझे पैसे राहत नाही, किंवा काही गरज पडली की त्यांना लोकांकडे हात पसरावा लागतो. असं लोकांसमोर आपल्याला हात पसरू लागू नये म्हणून आपण काय करायला पाहिजे ते टिप्स मी आज सांगणार आहे. हे तुम्ही 7 टिप्स फॉलो केलेत का नाही? तुम्ही एकदम, मी असं म्हणणार नाही अंबानी किंवा अदानींसारखे खूप श्रीमंत व्हाल, पण मी एवढ्या तुम्हाला गॅरंटी देते, तुम्हाला कधी वेळ पडली की तुम्ही कोणासमोरही हात पसरायची वेळ येणार नाही. दिस इज माय प्रॉमिस. हे एवढे टिप्स तुम्ही फॉलो करा, कधी तुम्हाला तुमचे अडचणीला कोणासमोरही हात पसरायला लागणार नाही. बसणं एवढं झालं तरी येस, ते बघूया. पहिलं, काही लोक म्हणतात, अहो मी लहान आहे, आता कुठे नोकरी लागली आहे मला, आता माझं वर्ष 24 आहे किंवा 25 आहे, मग कशाला मी आता पैसे सेव्ह करून ठेवू, मी अजूनही लहान आहे. नाही, बिलकुल तुम्ही अशा गोष्टींकडे लक्ष द्यायचं नाही. ज्या महिन्यात तुमचा पहिला पगार आला किंवा तुम्ही काही धंदा चालू केला, तुमचं काही बिझनेस असेल, तुमचं इन्कम आलं, ते पहिले महिन्याचे इन्कम पासून तुम्ही साठवून ठेवायला पाहिजे. पहिले महिन्यापासून तुम्ही किती 22 वर्षाचा असा, 20 वर्षाचा असा, 25 वर्षाचा असा, युअर एज डझंट मॅटर. दुसरी गोष्ट, काही मुलं असं म्हणतात, अहो मॅडम मला काय पगार मिळतं, महिन्याला 10,000 किंवा 15,000, त्यातनं काय साठवायचं? काही असू देत, 10,000 असू देत, 15,000 असू देत, 8,000 असू देत, डझंट मॅटर. तुम्ही तुमचे पगारातले 10% सेव्हिंग करायचे. 10% ऑफ युअर इन्कम बाजूला ठेवायचे. ते बाजूला कुठे ठेवायचे? बँकेत जावा, सेपरेट अकाउंट उघडा आणि त्याला बँकेतल्या माणसाला पण सांगा, मला महिनाभर ह्या पैशाला हात लावायचा नाही, मी दर महिन्याला फक्त जमा करत जाणार, त्यामुळे मला पासबुक नको, एटीएम नको, काही नको, विड्रॉवल करायचं नाही, फक्त वर्षभर मी डेपॉझिट करत जाणार, वर्षानंतर विड्रॉवल करायचं. ओके, वर्ष झाल्यावर बघा ते पैसे किती साठतात. नंतर वर्ष झाल्यावर सेकंड पॉइंट, ते इन्व्हेस्ट करा. इन्व्हेस्ट करताना पण सेफ इन्व्हेस्टमेंट बघा. तुम्हाला माहित नसला की कोणाला माहित आहे ते माणसांकडनं ज्ञान घ्या, म्हणजे तुमचा कष्टाचा पैसा कुठेही बुडू नये. त्यामुळे योग्य तिथे, सेफ आहे तिथे ते पैसे तुम्ही इन्व्हेस्ट करा. हे झालं दुसरं पॉइंट. नेक्स्ट, तुमचं फायनान्शियल गोल्स पण नीट असायला पाहिजे, क्लिअर असायला पाहिजे. आपल्याला किती पैसे मिळवायचे आहेत, आपल्याला काय करायचं आहे, सगळं क्लिअर कट पाहिजे मनात. नाही ते मिळेल तेव्हा मिळतील किंवा कसे मिळतात तेवढे काय करायचं असलं नाहीये. बी क्लिअर कट, मला एवढे मिळवायचे आहेत. आणि पुढचं महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमचा पैसा कुठे खर्च होतो हे कळायला पाहिजे. ह्याला काय करा तुम्ही,
रोजचा खर्च मांडून ठेवा. आम्ही 40-50 वर्षापूर्वी हे करत होतो म्हणून सांगते. हल्ली काही सगळ्यांचे इन्कम भरपूर वाढलेले आहेत, त्यामुळे हल्ली कोणालाही काही तेवढा हे नाहीये, पण त्या वेळेला आम्ही हे फॉलो करत होतो. रोजचं तारीख घालून रोजचे खर्च आम्ही मांडून ठेवत होतो. म्हणजे काय होते, महिना अखेरीला तुम्ही बघितलात की तुमचं कुठे अनवॉन्टेड खर्च झाले, नको तिथे कुठे आपले खर्च झालेले आहेत हे आपल्याला कळते. आणि ते अनवॉन्टेड वेस्ट होत असले तर ते तुम्ही कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे. नंतर पुढचं हे ऍक्च्युअली का नाही, तुम्ही रोजचं रोज मांडून ठेवून बघितलं, हे प्रॅक्टिकल फायनान्शियल मॅनेजमेंट आहे. ऍक्च्युअली प्रॅक्टिकल फायनान्शियल मॅनेजमेंट. आणि एक गोष्ट मी हल्ली बघितलं बरं का, त्या मुलाचा पगार असते 20,000, त्याच्याकडे फोन आहे 60,000चा. कसं काय रे बाबा घेतलास? म्हटलं की हप्तेवर EMI. तुम्हाला माहित आहे EMI वर किती पैसे जातात? वर म्हणता तुम्ही आहो नाही व्याजबीज काही नाही, त्याला इंटरेस्ट काही नाही, पण एट द एंड बघा ना. आणि असल्या गोष्टी बिलकुल EMI वर घ्यायच्या नाहीत. बाईक असेल, फोन असेल, तुम्हाला घ्यायचं आहे ना, पैसे साठवून ठेवा, नंतर घ्या. आपली लायकी नसताना बिलकुल असल्या गोष्टी घ्यायच्या नाहीत. मी बरेच मुलांचं बघितलंय, अहो मोबाईल ते EMI वर घेतात हप्तेवर, बाईक नाही. एवढ्यासाठी पैसे साठवत जावा, नंतर घ्या. पण ह्या गोष्टी बिलकुल EMI वर घ्यायच्या नाहीत. आणि पुढचं म्हणजे ज्या गोष्टी आपण एफोर्ड करू शकत नाही त्या दुसऱ्याला दाखवण्यासाठी घ्यायच्या नाहीत. नाही ते माझे मित्र अमुक घेतलंय, मग त्याला दाखवायला पाहिजे की, म्हणून हप्त्यानं घ्यायचं. त्यांना कार घेतलीये, कार घ्यायची लायकी नसली तरी घ्यायचं. कसं हप्तेवरनं? नाही. अहो लोकांना पण कळते. लोक म्हणतात, आता मी म्हटल्यासारखं म्हणतात की अहो 20,000 पगार ते मुलाचा आणि त्याच्याकडे फोन मात्र 60,000चा. बघताना कळते. तुम्ही काही लोकांना इम्प्रेस करायला जाऊ नका. त्यामुळे अनवॉन्टेड थिंग्स बिलकुल खर्च करू नका. आपल्याला कॅपॅसिटी आहे तेवढंच खर्च करा. आणि शो ऑफ करायला, लोकांना दाखवायच्यासाठी माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे तो आहे, बिलकुल करू नका. अहो लोकांना काही वाटत नाही तुमच्याकडे आहे काय नाही, काही फरक पडत नाही त्यांना. नुसतं तुम्हाला वाटतं एवढंच, माझ्याकडे हे आहे म्हणजे मला कोणतरी मोठं म्हणतील म्हणून. कोणी म्हणत नाही. असले भ्रामक कल्पनेत बिलकुल राहू नका. उलट लोक नावं ठेवतात, सगळं कर्ज करून घेतो, नाही ते त्याचा पगार किती आहे असं म्हणतात बघा. त्यामुळे आधी पैसे साठवत जावा. साठत गेले का नाही पैसे बघा तुमचे कसे साठतात. मग पाहिजे तर तुम्ही घेऊ शकता, पाहिजे तर घेऊ शकता कॅश टाकून. त्यामुळे ही सवय लावा. आता शेवटचा आणि व्हेरी इम्पॉर्टंट इज ट्रेन युअर कॉन्शियस माइंड. कॉन्शियस माइंडला ट्रेन करायला शिका. ट्रेन करायचं म्हणजे काय करायचं त्याला, आपल्याला काय घ्यायचं आहे काय नाही हे आपल्याला माहिती असायला पाहिजे. नुसतं माहिती असायला पाहिजे नव्हे तर आपल्याला फॉलो करायला यायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्मोकिंग इज इंजुरियस टू हेल्थ म्हणून ते पाकिटावर लिहिलेलं असते. अहो सिगरेट विकत घेणाऱ्यालाही माहित आहे, वाचतो तो, माहित आहे त्याला, तरी तो सिगरेट ओढतो का नाही? इन द सेम वे दारू प्यालं की चांगलं नाहीये तर माहित आहे तरी पितो का नाही? हे कशामुळे? तुमचं कॉन्शियस माइंड ट्रेन झालेलं नाहीये म्हणून. त्यामुळे कॉन्शियस माइंडला व्यवस्थित ट्रेन करा. नाही मला हे पाहिजे तर मी घेणार,
कर्ज काढून घेणार नाही. असू देत, मला घ्यायचं आहे ना, 60,000चा मोबाईल घेईन मी. दर महिन्याला तेवढे पैसे बाजूला टाकत जाईन, 60,000 झाल्यावर घेईन. असं मनाला, कॉन्शियस माइंडला व्यवस्थितपणे ट्रेन करा. आणि तुम्हाला तुम्ही जरा स्ट्रिक्ट व्हा, स्वतःला जरा स्ट्रिक्ट व्हा. एवढा केलात का नाही, तुम्हाला आयुष्यात कधी पैसा कमी पडणार नाही. कोणाकडे हात पसरावे लागणार नाहीत, काही तुमचं इन्कम असो. एवढं करून बघा आणि मला सांगा. अच्छा, हॅव ए गुड डे.